आदित्य सर सावरा स्वतःला. सावरू यार, काय बोलतीस तू? खोटारडे, विश्वासघाती, दगाबाज काय काय बोललेत ते मी काहीच नाही करू शकलो यार. तिथे बसून फक्त ऐकत राहिलो. तर मी स्वतःला कसं कंट्रोल केलंय ना माझं मला माहिती. तर मी समजू शकते, माझी बी अवस्था काही वेगळी नाही. दादा चल, आपण इथून निघतोय. हा प्रीतम सर, अरे खड्ड्यात गेलं ते लग्न आणि खड्ड्यात गेलं प्रेम रे. काय बोलताय तुम्ही? ज्या घरात आपल्या आईचा अपमान होतो ना तिथे नाही राहायचंय मला. मी विसरून जाईन की प्रिया मॅडम माझ्या आयुष्यात होते. काय बोलताय? चला इथून. प्रीतम सर, काय बोलताय तुम्ही? त्यापेक्षा मरण पत्करेन मी, पण तुमच्याशिवाय नाही जगणार. बाहेर जे काही झालं त्यात माझी काय चूक आहे? तुम्ही मला का शिक्षा देताय? कारण कारण तुम्ही त्या माणसाची मुलगी आहात ज्यांनी माझ्या आईचा अपमान केलाय आज. आबासाहेब म्हणतो ना मी त्यांना, हा रिस्पेक्ट देतो ना. ते माझ्या आईला इतकं अपशब्द कसं बोलू शकतात? प्रिया मॅडम, त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर तिथल्या तिथे. मला खरंच नाही माहित आबा असे का वागले, पण आजपर्यंत मी आबांना कधीच एवढं संतापलेलं बघितलं नव्हतं. हा सगळा मागचं काय भूतकाळ आहे ना याची कल्पना नाहीये आपल्याला. बराबर बोलतायत प्रिया मॅडम. प्रीतम सर, आदित्य सर, आपल्याला आबासाहेबांना देवियांमध्ये नेमकं काय घडलंय हे नाही माहिती. त्यांचं काय नातं आहे हे बी नाही माहिती. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही प्रिया मॅडम बरोबरचं तुमचं नातं खराब करू नका. नातं यांना किंमत आहे नात्यांची. बघितलंस ना आबासाहेबांनी दामिनी काकूला कसं बाहेर हाकललं ते. आता काय आपल्याला हाकल्याची वाट बघायची आपण? मी इथून चाललोय, तू येतोयस का? चल प्रीतम, एक मिनिट थांब. हे बघ, मलाही राग आला, वाईट मलाही वाटतंय, पण तडकाफडकी निर्णय घेणं काही अर्थ नाहीये. एक तर ते भूतकाळात काय झालं ना ते नेमकं जाणून घेतलं पाहिजे, आणि ते इथे थांबल्याशिवाय कळणार नाहीये. आणि दगडाच्या काळजाची माणसं आहे ती. काय करायचं इथे राहून? हे बघ, माझा डिसिजन झालाय, मी चाललोय. प्रीतम सर, पारू, तू मैत्रीण आहेस ना त्यांची, प्लीज समजाव ना त्यांना, तुझं ऐकतील ते. हा आदित्य सर. प्रीतम सर थांब. काय रे पारू, यांना काय वाटतं? हळू हळू. काय वाटतं यांना? हे आपल्याला रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देतील आणि आपण सहन करायचं आहे का? काय बोलतोस? प्रीतम सर, यांना आपला चांगुलपणा लढलाय, ते प्रेमासाठी इथपर्यंत आलो. आणि प्रीतम सर जरा शांत व्हा. आणि तुम्ही प्रेम केलं म्हणजे उपकार नाही केलेत. बघा बघा त्यांच्याकडं, त्यांना बी त्रास होतोय, त्यांना बी वाईट वाटतंय, पण म्हणून तुमच्यासारखं पळ काढत नाही येत त्या. बाबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबर लगीन करून जाणं सोपं आहे त्यांच्यासाठी, पण त्या इथं तुमच्या बरोबर थांबल्यात का? त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर, आणि तुम्ही काय करताय? एक गोष्ट चुकीची घडली म्हणून सोडून देताय समजा प्रेम वाऱ्यावर. हे बघा आदित्य सर, प्रीतम सर, देवी आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलंय हे आपल्याला नाही माहिती. त्यामुळे आपण आत्ताच निर्णय घेणं गरजेचं आहे का? आपण राहिलोय ना इथं थोडे दिवस, थोडं का होईना पण आबासाहेबांना ओळखतोय आपण. आणि आबासाहेब माणूस म्हणून देव माणूस आहे. झालं असेल त्यांच्यामध्ये काहीतरी गैरसमज, म्हणून भांडण झालं असेल त्यांचं. आणि मला असं वाटतंय की त्या दोघांमधलं भांडण मिटावं म्हणून बाप्पांना आपल्याला इथं पाठवलंय. प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू. कुणी नसलं तरी मी आहे तुमच्या बरोबर. मी तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही.
पारू बरोबर बोलते. आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं काय घडलंय ना हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण इथेच थांबतोय. प्रीतम सर, प्रिया मॅडम, प्रेम केलेत ना, मग ते निभवा. प्रिया मॅडम, मी तुम्हाला माझ्या सोबत घेऊनच जाणार. हो प्रिया, मी तुला ऑलरेडी किर्लोस्करांची सून मानलंय. त्यामुळे काही झालं तरी तुमच्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार.